देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणली, मात्र सत्तांतर झाल्यानंतर ही योजना आहे ही बंद पडली। म्हणून राज्यातील अनेक शेतकरी याच्यापासून वंचित राहिले आणि त्यामुळेच हे शेतकरी सध्या आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या आपण आलो आहोत मंचर येथे दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यासमोर। अहमदनगर जिल्ह्यातील जे काही निवासी येथील शेतकरी आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळते। शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये लाभ मिळावा याचसाठी या शेतकऱ्यांनी कालपासून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत ज्या पद्धतीने हे शेतकरी आहेत हे शेतकऱ्यांचे जी महात्मा फुले योजना चालू केली त्यानंतर जी पूर्वीची जी योजना होती ती योजनेमधील जी कर्जमाफीचा लाभ आहे तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी उपोषणाला बसले आहेत। मला सांगा, आज तुम्ही ज्या पद्धतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यासमोर उपोषणाला बसलात, नक्की काय मागणी आहे तुमची, काय एकंदरीत? देवेंद्र फडणवीस सरकारांच्या काळात 2017 साली कर्जमाफीची जी झाली त्यामध्ये आम्ही 212 सभासद पात्र असून देखील आम्हाला ती कर्जमाफी मिळाली। त्यानंतर 2019ला उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं आणि ती योजना बंद करून त्यांनी महात्मा फुले या नावाने दुसरी कर्जमाफी योजना चालू केली आणि पहिलं पोर्टल बंद झालं आणि त्यामध्ये 70% शेतकरी त्या योजनेचा लाभ मिळाला, परंतु आम्ही वंचित 30% शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहिलो आहे। आणि 2017पासून आमची जी कर्जमाफी ती तशीच राहिली आहे आणि आज 2024 वरलं 7 वर्षापासून आम्ही त्या कर्जमाफीच्या डोळे लावून बसलो आहे, परंतु आजपर्यंत कुठलाही निर्णय त्या सरकारने घेतला नाही। त्यामुळं जी योजना सरकारने जाहीर केली त्यावेळेस शेतकऱ्याकडे 1,50,000 होते, त्याची दुप्पट रक्कम झाली। आज आमची मंत्री महोदयांकडे एकच मागणी आहे की 2017ला जी आमची माफी देऊ केलेली आहे ती आज आम्हाला व्याजासह आमचा उतारा नील पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला तो उतारा कोरा होणार नाही तो मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। एकीकडे निवडणुका येतात, निवडणुका आल्यानंतर कुठेतरी ज्या पद्धतीने योजना काढल्या जातात, मात्र निवडणुका सत्तांतर झाल्यानंतर ह्या ज्या योजना आहेत त्या बंद पडतात, यावर काय सांगणार? नाही, आता हे त्यांचं राजकीय कुरघोडीचं राजकारण आहे, पण त्या ससे होलपटामध्ये शेतकऱ्यांचा शेतकरी त्या राजकीय विळख्या रखडला जातो आहे, भर पाडला जातो आहे। तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला ती कर्जमाफी मिळाली पाहिजे, आम्हाला तेवढीच विनंती आहे, कारण शेतकरी पार आत्महत्येच्या दारापर्यंत येऊन। पुढची भूमिका काय असणार तुमच्या आंदोलनाची? आमची मागणी मान्य न झाल्यास कर्जमाफीची आता काही दिवसातच आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे आम्ही या निर्णयापर्यंत येऊन ठेवलो आहे जोपर्यंत आमची कर्जमाफी होणार नाही। जर आम्हाला कर्जमाफी मिळाली नाही तर आम्ही 20 प्राशन करून इथं आम्ही आमचं जीवन संपवणार आहोत। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळते। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार, मात्र सरकारने अजूनही आमचा विचार केला नाही तर या ठिकाणी 20 प्राशन करू अशी भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। तेव्हा प्रमेश स्वामी, सुनील देगळे, TV9 मराठी, मंचर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।